नमस्कार शेतकरी बंधूंनो. एकात्मिक कीड व्यवस्थापन, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट म्हणजेच IPM याच्या अंतर्गत ज्या विविध प्रतिबंधात्मक पद्धती आहेत, जशा की कल्चरल मेथड्स ऑफ पेस्ट कंट्रोल, ज्याला आपण मशागतीय पद्धतीने कीड नियंत्रण म्हणतो, मेकॅनिकल मेथड्स म्हणजे यांत्रिक पद्धतीने कीड नियंत्रण, तसेच फिजिकल मेथड्स म्हणजे भौतिक पद्धतीने कीड नियंत्रण, तसेच महत्त्वाचं म्हणजे जैविक कीड नियंत्रण की ज्याच्यात आपण विविध परजीवी आणि परभक्षी कीटकांचा उपयोग करतो कीड नियंत्रणासाठी. तर ह्या व्यतिरिक्त शेवटचा पर्याय हा आपल्याला रासायनिक कीड नियंत्रण हाच आहे. अर्थात हा पर्याय म्हणण्यापेक्षा आपण एक पूरक पद्धत आहे, कारण एकात्मिक कीड नियंत्रण पद्धती किंवा एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धती ज्या विविध पद्धतीचा आपण आत्ताच उल्लेख केला आहे, या सर्वांचा एकत्रितपणे उपयोग करणं म्हणजेच एकात्मिक कीड व्यवस्थापन. आता प्रश्न असा आहे की रासायनिक कीड नियंत्रण उपयोग करताना ज्या काही काळजी घ्यायच्या असतात त्या संदर्भात आपण आज बघणार आहोत की रासायनिक कीड नियंत्रणालाच आपण केमिकल मेथड्स ऑफ पेस्ट कंट्रोल म्हणतो. आता ही काही फार पूर्वापार पद्धत आहे असं काही नाही. सर्वसाधारण इतिहासाचा विचार केला तर 1941 साली महायुद्धाच्या वेळी DDTचा शोध लागला आणि ती सुरुवातीला कीड नियंत्रण म्हणून डासासाठी वापरली जायची. नंतर मग इतर किडींसाठी वापरायला लागली. त्यानंतर 1941 साली BSC या कीटकनाशकाचा शोध लागला, त्याचा वापर सुरू झाला. नंतर मग हेप्टॅक्लोर आलं, क्लोरिडेन आलं, मॅलाथिऑन, एंडोसल्फान, फॉस्फेमिडॉन, निओक्रॉन असे विविध कीटकनाशक आले. पण प्रश्न असा की हे सर्व कीटकनाशक आज आहेत का उपलब्ध? नाहीत. कारण काय की प्रत्येक कीटकनाशकांचा अतिवापर झाल्यानंतर किडींमध्ये जी प्रतिकारशक्ती निर्माण होते आणि कीटकनाशकांचे इतर दुष्परिणामामुळे बऱ्याचशा कीटकनाशकांवरती बंदी घालण्यात आली आणि नवीन कीटकनाशक येत आहेत. मग आता हे रासायनिक कीटकनाशकाचं मग असे जर हे आहे तर त्याचे काही फायदे आहेत, काही तोटे आहेत, म्हणजे दुष्परिणाम आहेत. फायद्याचा विचार केला तर साहजिकच आहे की आपल्याला याच्यात वेळेची बचत होते, मनुष्यबळ कमी लागतो आणि त्वरित कीड नियंत्रण मिळू शकतं. परंतु ते पुढच्या दृष्टीने काही दुष्परिणाम आहेत तर तेही आपण विचारात घेतले पाहिजे. आता दुष्परिणाम म्हटले की कुठले आहेत की सर्वात महत्त्व म्हणजे सतत कीटकनाशक तेच वापरल्यानंतर किडींमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊन कीटकनाशकांना दाद देत नाहीत. त्यामुळे अपेक्षित कीड नियंत्रण होत नाही. म्हणूनच आपण नवीन कीटकनाशक वापरत असतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे कीटकनाशकं वापरल्यामुळे जे किडींचे नैसर्गिक शत्रू आहेत, परजीवी कीटक आहेत, परभक्षक आहेत, पक्षी आहेत, यांचाही नाश होतो आणि साहजिकच मग किडींना चेक करण्यासाठी किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी कुठल्याही कीटकनाशकाचा उपयोग फारसा होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कीटकनाशक हे सुद्धा एक प्रकारचं विष आहे. जसं ते किडींसाठी विषारी आहे तसंच ते मानवासाठी, पशुपक्ष्यासाठी, इतर प्राण्यांसाठी सुद्धा विषारी आहे. आणि जर आपल्या कृषी उत्पादनात, भाजीपाल्यामध्ये, फळांमध्ये त्याचा जर अंश किंवा ज्याला आपण रेसिड्यू म्हणतो तो जर जास्त असला तर त्याचेसुद्धा अनेक दुष्परिणाम होत आहेत. मग हे करताना किंवा हे टाळण्यासाठी काही पथ्य आहेत. कारण कुठली गोष्ट म्हटली की अति तेथे माती असते, म्हणून आपल्याला त्याच्यातले काही पथ्य आहेत, काही नियम आहेत, तेही पाळणे आवश्यक आहेत. मग आता असे नियम कुठले, पथ्य कुठले? तर सर्वसाधारण त्याचा आपण फायद्याचा विचार केलाच, पण त्याच्यातले जे आपण कीटकनाशक निवडतो ते फार महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आपण कृषी सेवा केंद्रामधून कीटकनाशक आणतो तर त्याच्या आधी आपण, कारण कीटकनाशकामध्ये वेगळे आहेत, काही आंतरप्रवाही आहेत की जे रस शोषणारी किडी आहेत, मावासारख्या, यांना उपयोगी पडतात, की काही जे कीटकनाशक आहेत ते जे पाने खाणारी आळे आहेत त्यांना उपयोगी पडतात. म्हणजे त्याच्यात प्रकार आहेत की स्टमक पॉयझन, जसं कॉन्टॅक्ट पॉयझन, सिस्टमिक इन्सेक्टिसाइड असे प्रकार आहेत. तर त्या दृष्टीने कुठलं कीटकनाशक कुठल्या किडीसाठी उपयोगी आहे याची सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. आणि यासाठी एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीकडनं किंवा आपला स्वतःचा पूर्व अनुभव लक्षात घेऊन किंवा एखाद्या जाणकार शेतकऱ्याचा अनुभव घेऊन आपण योग्य ते कीटकनाशक मार्केटमधून आणणं महत्त्वाचे आहे. बरं, हे आणल्यानंतर सुद्धा त्याची एक्सपायरी डेट ही फार महत्त्वाची आहे की ज्याला आपण इंग्रजीमध्ये सर्वसाधारण कालमर्यादा ठरलेली असते प्रत्येकाची. जसं की आपण मेडिकल स्टोर्समधलं आपण औषध आणतो तर त्याची एक्सपायरी डेट बघून घेतो, तसंच कीटकनाशकांची सुद्धा एक्सपायरी डेट की त्याची कालमर्यादा काय हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे. अदरवाईज त्याच्यामुळे एक तर अपेक्षित कीड नियंत्रण मिळत नाही किंवा पिकावरती सुद्धा त्याचा अनिष्ट परिणाम होतो. म्हणून एक्सपायरी डेट किंवा कालमर्यादा ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचबरोबर कुठलं कीटकनाशक घ्यायचं हे महत्त्वाचं आहे.
जर धुळणी करायचं असेल तर आपण पावडर फॉर्ममध्ये घेतो, जमिनीत वापरायचं असलं तर दाणेदार कीटकनाशक राहतो. तर या पद्धतीने आपल्याला कुठली कीड आहे, किडीची नियंत्रणाची वेळ कुठली आहे या अनुषंगाने आपण कुठलंही कीटनाशक आहे ते दुकानातनं खरेदी करताना महत्त्वाचं आहे. नंतर हे झालं निवड प्रक्रिया. आता त्याच्यानंतर आपण कीटकनाशक वापरताना हे काळजी घ्यायला पाहिजे. सुरुवातीला ज्यावेळेस आपण कीटकनाशक फवारणीसाठी किंवा इतर पद्धतीने वापरतो तर त्याच्यासाठी त्याची कॉम्पॅटिबिलिटी ज्याला म्हणतो आपण की बऱ्याच वेळा काय असतं आपण की कीटनाशक आणि रोगनाशक एकत्र मिश्र करतो. तर मिसळायला काय हरकत नाही, पण त्याची समयोजकता म्हणजे त्याच्यात एकत्र मिसळण्याची कॉम्पॅटिबिलिटी महत्त्वाची आहे. विशेषतः बोर्डो मिक्सरसारख्या रोगनाशकामध्ये आपण कीटकनाशक मिसळायचं टाळतो, करू नये. पण इतर कीटकनाशकामध्ये कीटकनाशक मिश्र करतो, खतही मिक्स करतो किंवा काही इतर औषधं मिक्स करतो. तर त्याच्यासाठी त्याची कॉम्पॅटिबिलिटी महत्त्वाची आहे. ते एकत्र मिसळणे योग्य आहे की नाही किंवा त्याचं किडीवरती किंवा पिकावरती काही अनिष्ट परिणाम होईल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. म्हणून हे निवड प्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचबरोबर आपण ज्यावेळेस फवारणी करतो त्यावेळेस आपला पंप कुठला असतो, स्प्रे पंप, हे महत्त्वाचं आहे की जेणेकरून त्या पंपाचे निघणारे जे तुषार आहेत, थेंब आहेत ते व्यवस्थित झाडावरती पडतील आणि किडीचं किंवा झाडावरती संपूर्ण कव्हर होईल. बारीक तुषार असेल तर त्याचा उपयोग होईल. त्याच्यासाठी आता की एक सुधारित पद्धत आहे, पॉवर स्प्रे आहेत, ड्रोनचा उपयोग करतो. तर हे कुठली पद्धत वापरायची हे पण महत्त्वाचे आहे. आणि विशेष म्हणजे स्प्रे पंप वापरताना शक्यतो आपण तणनाशकासाठी जो वापरतो तो आपण वेगळा पंप वापरायला पाहिजे आणि कीटनाशकासाठी वेगळा पंप वापरायला पाहिजे. ही काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच कीटनाशकाच्या पद्धती आहेत, वेगवेगळ्या पद्धती आहेत. कुठली फवारणी करायची आहे, कुठली दाणेदार आहे, कुठली धुळणी करायची आहे, या अनुसाराने आपण कीटनाशकाचा वापर करू शकतो. आता हे झालं म्हणजे कीटनाशक वापरण्यापूर्वीची घ्यायची काळजी आणि फवारणी करताना घ्यायची काळजीसुद्धा महत्त्वाची आहे की जेणेकरून त्यावेळेस वातावरण कसं आहे, पाऊस येणार असेल तर थांबणं बरं. आणि शक्यतो कीटनाशकामध्ये जर आपण पावसाळी वातावरणात स्टिकर ज्याला आपण चिकट पदार्थ जसे की सेवर आहे किंवा बाजारात भरपूर उपलब्ध आहे तर त्याचं सर्वसाधारण 1 लिटर पाण्यामध्ये 1 मिली टाकले तरी पुरेशी होते. म्हणून स्टिकर टाकून विशेषतः ज्यांची पानं गुळगुळीत आहेत, कांद्या पिकाचे किंवा इतर पिकाचे, तर त्याचं ते स्टिकर टाकणं अत्यंत महत्त्वाचे आहे. तर या पद्धतीने आणि हवामानाचा मागा उल्लेख केला आहे. जर समजा ज्यावेळेस खूप वारं असेल, शरीरावर येत असेल तर तसंही व्हायला नको. आणि याच्यातही महत्त्वाचं म्हणजे शरीराचा कीटकनाशकासाठी कमीत कमी संपर्क यायला पाहिजे. म्हणून आपण फवारणी करताना शरीरावरती पूर्ण कव्हर होईल असे कपडे घालणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर गॉगल किंवा चष्मा वापरणं, तसेच मास्क, कारण करोना काळात आपल्याला मास्क वापरायची सवय झालेली आहे. म्हणून आपण कीटनाशक फवारणी करताना मास्क वापरणं अत्यंत गरजेचं आहे. वास्तविक या फार साध्या गोष्टी आहेत, सिंपल गोष्टी आहेत, पण आपण त्याच्यात सिरियस बघत नाही. कारण का याचे दूरगामी परिणाम होतात. आपण म्हणतो की कीटनाशक आहे परंतु ते एक विष आहे आणि मग त्याचे जर आपण योग्य फवारणी करताना काळजी घेतली नाही तर त्याचे लगेच नाही परिणाम दिसणार, पण त्याचे दूरगामी परिणाम, शरीरावरती विकृती आणि अनेक व्याधी उत्पन्न होऊ शकतात. म्हणून फवारणी करताना ह्या काळजी घेणं औषधाचं अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणजे हे झालं फवारणी करताना. आता वापरताना ह्या आपल्याला काळजी घेणं होतं. आणि त्याच्यातही महत्त्वाचं एक सांगायचं जर राहिलं की त्याच्यात आपण डोस जो वापरतो त्याची जी मात्रा आहे कीटकनाशकाची ती फार महत्त्वाची आहे. कारण काही कीटनाशकं जे आहेत आपली पारंपरिक त्याची 1 किंवा 2 मिलीलिटर प्रति लिटर पाण्यात पुरे होते. आता आधुनिक कीटकनाशक आहेत असे बरेचसे की ज्याचं फक्त 2 ते 3 मिलीलिटर 10 लिटर पाण्यात टाकत असतो. मग अशा वेळेस आपण सबघोडे 12% म्हणून चालणार नाही. प्रत्येक कीटकनाशकाची रिक्वायरमेंट, आवश्यकता वेगळी असते. ती व्यवस्थित मोजून घेणं महत्त्वाचे आहे. रँडमली किंवा अंदाजे आपण कीटकनाशक टाकतो ती फार चुकीची गोष्ट आहे. थोडं उशीर होईल परंतु गडबड न करता कीटकनाशकाची मात्रा किंवा डोस ज्याला म्हणतो ते अत्यंत महत्त्वाचे आहे. तसं मला सांगितल्याप्रमाणे त्याची कॉम्पॅटिबिलिटी महत्त्वाची आहे, स्प्रे पंप महत्त्वाचं आहे, योग्य कपडे घालणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर वापरल्यानंतर ती महत्त्वाची काळजी जी आहे तीही घेणं महत्त्वाचे आहे. कारण काय आहे की सर्वसाधारण कीटकनाशक वापरल्यानंतर त्याचे जे रिकामे डबे असतील
किंवा जे पावडरसाठी जे खोके असतील त्याचं पूर्णपणे बंदोबस्त म्हणजे नायनाट करणं योग्य आहे. ते जमिनीत पुरा जाळून टाका की जेणेकरून लहान मुलांच्या सान्निध्यात येणार नाही किंवा त्याचा दुरुपयोग होणार नाही किंवा इतर कामासाठी त्याचा उपयोग होणार नाही, हे पण काळजी घेणं महत्त्वाचे आहे. आणि हे झाल्यानंतर जर शिल्लक कीटकनाशक असेल त्याची साठवणसुद्धा योग्य पद्धतीने करणे महत्त्वाचे आहे. ठराविक ठिकाणी सुरक्षित ठिकाणी ठेवलं आणि ते सुद्धा वापरताना त्याचे पुढे ज्यावेळेस आपण वापर करणार तर त्याची एक्सपायरी डेट संपली नाही ना याची खात्री करणं. म्हणून हे रिकामा कंटेनर ज्याला म्हणतो डिबे याचं नायनाट करणं. तसंच शरीर स्वच्छता ही सुद्धा महत्त्वाची आहे, कारण आपण ज्यावेळेस फवारणी करतो त्यानंतर त्याचा कुठे ना कुठे शरीराचा संपर्क आलेला असतो. म्हणून शरीर स्वच्छ आंघोळ करणं आणि हात पाय व्यवस्थित धुणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे, कारण त्याच्यातला काही अंश शरीरावर असला तर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. तर अशा प्रकारे हे करून सुद्धा योग्य साठवण करून ठेवले तर आपण कीटकनाशकाचा चांगल्या पद्धतीने उपयोग घेऊ शकतो. आणि हे जे आपण पथ्य आहे हे जर आपण योग्य पद्धतीने सांभाळले, सुरक्षित कीटकनाशक वापरले, सुरुवातीलाच आपण जर काही वनस्पतीजन्य किंवा जैविक कीटकनाशक वापरले त्याच्याने नियंत्रण मिळालं, म्हणजे जेव्हा आपण रासायनिक कीड नियंत्रणाकडे जातो त्यावेळेस या बाबी फार महत्त्वाचं आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला कीटकनाशक वापरतो त्याचंसुद्धा कीटकनाशक कुठलं आहे, त्याचा डोस किती पाहिजे, या सर्व गोष्टीचं तारतम्य ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, फायदे तोटे, नाण्याच्या दोन बाजू जसं म्हणतो आपण जसं फायदे आहेत तसे दुष्परिणाम आहेत. मग दुष्परिणामाची काळजी घेऊन आपण रासायनिक कीटकनाशकांचा वापर करायला काहीच हरकत नाही, पण तो हा एक आपला शेवटचा उपाय आहे. इतर एकात्मिक कीड नियंत्रणाच्या पद्धती वापरून जर आपल्याला किडीचं प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पुढे जात असेल किंवा धोकादायक पातळीच्या पुढे जात असेल तर आपल्याला रासायनिक कीड नियंत्रण करणं हे अत्यावश्यक आहे आणि त्या पद्धतीने आपण काळजी घ्याल अशी अपेक्षा आहे. आणि याच्यानंतर जे विविध कीटकनाशक आहेत त्यांच्या प्रत्येकाचे गुणधर्म आपण बघणार आहोतच. त्याचे काय गुणधर्म आहेत, कुठल्या किडीसाठी कसं वापरायचं ते आपण नंतर बघणार आहोत. आणि म्हणून मी आज येथंच थांबतो. धन्यवाद.